नमस्कार, मी गौतम भंडारे. बंडखोर न्यूजमध्ये आपले स्वागत. 2010 साली प्रकाश काले, साजिदभाई सय्यद, तुषार लोंढे, मुख्तार कोरबो यांच्यासह लोक इच्छा पॅनल उभं करून त्याच्या माध्यमातून मी अकलूज ग्रामपंचायतची निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा मोहिते पाटलांनी कुणाला पैशाचा आमिष दाखवून तर कुणावर दबाव तंत्राचा, दडपशाहीचा वापर करून अकलूज ग्रामपंचायत बिनविरोध केली होती. तेव्हा प्रमोद उर्फ अण्णा कुलकर्णी या शिवसेनेच्या एका सदस्याला बिनविरोध घेतले होते. तर 2020 साली वॉर्ड क्रमांक 3 मधून जे तालुक्याचा आमदार ठरवतात अशा जयसिंह मोहिते पाटलांचे सुपुत्र संग्रामसिंह मोहिते पाटील यांचा पराभव गिरिराज माने पाटील यांनी केला होता. हा पराभव जयसिंह मोहिते पाटलांच्या खूपच जिव्हारी लागला होता. मी मतमोजणीला माळशिरसला असताना संग्रामसिंह तर रडतच गाडीत बसून थेट पुण्याला गेल्याचे मी पाहिले होते. तर जयसिंह मोहिते पाटील यांनी या पराभवाचा वचपा काढण्याचा निर्धार केला होता. त्यानंतर 4 महिन्यानंतर अकलूज नगर परिषदेची स्थापना झाली व अकलूज ग्रामपंचायतची कार्यकारिणी बरखास्त झाली. मात्र अकलूज नगर परिषदेची निवडणूक पार पडण्यासाठी चक्क 4 ते 4.5 वर्षाचा कालावधी लागला. या दरम्यान पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. मोहिते पाटील विरोधकांची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली व विजय चौकातील प्रचार सभेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना आपली छाती बडवत रडायची वेळ आली. माजी आमदार रामभाऊ सातपुते यांचा सोलापूर लोकसभा व माळशिरस विधानसभा मतदारसंघात पराभव झाला होता. त्यामुळे अकलूज नगर परिषद निवडणुकीतही रामभाऊ सातपुते यांचा धुव्वा उडवण्याची चर्चा मोहिते पाटलातून केली जात होती. सुरुवातीच्या काळात 27-0 जिंकू असे म्हणणारे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आता भाजपाच्या 9 तरी जागा येतील असा अंदाज लावत असल्याचे खात्रीलायक वृत्त समजते. तर जयसिंह मोहिते पाटील आमचे नगराध्यक्षासह काही उमेदवार चुकले आहेत अशी कबुली देत आहेत. आजपर्यंत अकलूजकरांचा विरोधकांवर विश्वास नव्हता, कारण ते मोहिते पाटलांना मॅनेज होते. मात्र रामभाऊ सातपुते हे प्रखर मोहिते पाटील विरोधक असल्यामुळे अकलूजकरांसह माळशिरस तालुक्याचाही त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि म्हणूनच त्यांचे नेतृत्व मान्य करून त्यांना ताकद देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे अकलूजमधील काही लोकांतून आम्हाला सांगितले जात आहे. अकलूज नगर परिषदेत 26 नगरसेवक व 1 नगराध्यक्ष मिळून 27 जणांची बॉडी आहे. शिवरत्नवरील मोहिते पाटलांकडून नगराध्यक्ष पदासाठी सौ रेश्मा लालासाहेब अडगळे यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपाने सौ पूजा करण कोथमिरे यांना उमेदवारी दिली आहे. या दोन्ही उमेदवारांचे मूल्यमापन केले असता सौ रेश्मा अडगळे यांचे पती लालासाहेब अडगळे यांचे पती ॲडव्होकेट दहिवळ कुटुंबाला धमकावल्याचे आरोप आहेत. त्याचबरोबर मोक्यातील आरोपींना सोडविण्यासाठी पोलिसांना देऊ केलेल्या 65 लाखांच्या खंडणी प्रकरणात त्यांचे नाव असून पोलिसांनी त्यांना अटकही केली होती. तर पूजा कोथमिरे या प्रशासकीय सनदी अधिकाऱ्यांच्या घरातील असून त्यांचे शिक्षण M.Com झालेले आहे. त्याचबरोबर त्यांना सामाजिक कार्याचीही आवड आहे. या उच्च शिक्षित पूजा कोथमिरे अकलूजच्या नगराध्यक्षा झाल्या तर अकलूजसाठी भरीव काम करतील असा विश्वास अकलूजकरांना वाटत आहे. म्हणूनच मोहिते पाटील यांच्या बहुतांश कार्यकर्त्यांनी सुद्धा केवळ पक्ष न बघता एक चांगला उमेदवार म्हणून पूजा कोथमिरे यांना मतदान केलेले आहे. भाजपातील बरेच जण व काही पत्रकार 2000 मतांनी तरी पूजा कोथमिरे निवडून येतील असा अंदाज लावत आहेत. तसेच अकलूजमधील राजकारणापासून दूर असलेले काही सुशिक्षित लोक पूजा कोथमिरे याच नगराध्यक्षा होतील असे म्हणत आहेत. त्याचबरोबर भाजपाचे 10 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील असा अंदाज लावला जातोय. एकूणच रामभाऊ सातपुते यांना बीडचं पार्सल बीडला पाठवा असं म्हणणं व पालकमंत्री जयकुमार गोरे यांना तोत्राभाई म्हणणं खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या चांगलाच अंगलट येण्याची शक्यता आहे. 2020 साली अकलूज ग्रामपंचायतमध्ये सौ उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील
गिरीराज माने पाटील व ज्योती कुंभार हे 3 विरोधकांचे सदस्य निवडून आले होते. आता 10 पेक्षा जास्त म्हणत असले तरी भाजपाचे नगराध्यक्षासह 5 ते 6 नगरसेवक जरी निवडून आले तरी मोहिते पाटलांसाठी हा खूपच मोठा धक्का असणार आहे. वास्तविक पाहता जयसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील आपल्या विविध संस्थांमधील गैरव्यवहारामुळे अडचणीत आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टांगती तलवार आहे. अशा परिस्थितीत मोहिते पाटलांच्या हातात गावच राहिले नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना खूप मोठी किंमत मोजावी लागेल, हे मात्र नक्की. आपण इथेच थांबूया. गौतम भंडारे, बंडखोर न्यूज.